क्लासिसिझम आहे. तुम्ही करा, फ्युजन करा, माझं अजिबात त्याच्यात त्याला मी नाही म्हणणार. कथक काय हे लक्षात आलं पाहिजे, पण हे कथकच्या जवळच आहे. पढंत असतं म्हणजे एक नृत्यांगना जेव्हा स्टेजवर कथक करत असते तर त्याच्या आधी लोकांना कळावं की ती काय परफॉर्म करते, याच्यासाठी ती पढंत केली जाते. म्हणजे एखादी तिहाई असेल तर ती तिहाई म्हणते आणि मग तीच तिहाई ती परफॉर्म करते. आणि मी लहान होते, मी 10 वर्षाची होते आणि मला जजेसनी विचारलं तू पढंत केलीस, तुला माहिती का तू का केलीस पढंत. तर मला माहिती नव्हतं, आय वॉज जस्ट डू स्मॉल. मी त्यांना म्हणलं मला आवडतं म्हणून. ॲज सिम्पल एज दॅट. मला आवडायचं, मला ते सगळं करायला आवडायचं. सो कुठेतरी इतकं कथक माझ्यात होतं की ज्या वेळेला इंदू दिदी आल्या होत्या आमच्या क्लासवरती फोक डान्स शिकवायला, मी दरवाजातच थांबले आणि माझ्या गुरूंना सांगितलं मला नाही शिकायचं. कारण मी इतकी फॉर्म होते माझ्या कथकच्या बाबतीत की मला कुठेच दुसऱ्या फॉर्मला फ्यूज करायचं नव्हतं, सो दॅट माझी जी आत्ताची बॉडी लँग्वेज आहे ती खराब हवी. आणि आय वॉज इन स्कूल आणि शाळेत असं आपल्याला आपण काहीतरी अशा चुका करत असतो, आपल्याला माहिती नाही की गुरु इंदुमती लेले आल्या आहेत तुला शिकवायला. आणि माझ्या मिस म्हणाले बॅग ठेवायची, दुपट्टा बांध आणि उभं राहायचं. आणि असंच त्यांनी मला फोक डान्स शिकायला, ऑफकोर्स मी इंदू दिदींकडनं शिकल्यावरती मी खूपच प्रेमात पडले त्या फोक डान्सच्या. आणि मग त्याच्यानंतर मी जेव्हा 10वीत होते त्यावेळेला मी ओडिसी डान्स शिकायला गेले होते. स्पीक मॅकीची स्कॉलरशिप होती आणि मला महिनाभर ओडिसी शिकता आलं होतं. आणि ते सुद्धा मी का शिकले, कारण अर्चना ते ओडिसी शिकली होती म्हणून. सो आय लर्न दॅट. आफ्टर आय केम बॅक मला टेरेन्सची स्कॉलरशिप मिळाली. त्याचं ते एक 3 वर्षाचं एक स्कॉलरशिप होती आणि त्याच्यात तो वेगवेगळे फॉर्म्स शिकवत होता. माय टीचर ओनली पुश्ड मी. म्हणजे ह्या ज्या गुरु आहेत ज्या कथक शिकवतात, क्लासिकल शिकवतात, त्यांनी मला पुश केलं, जबरदस्ती केली की त्यांनी मला फोक आणि बाकी जॅझ, कंटेम्पररी, बॅले सगळं शिकायला लावलं. आणि त्यावेळेला ज्यावेळेला टेरेन्सची जी स्कॉलरशिप होती त्यांनी सांगितलं होतं यू कॅनॉट डू एनिथिंग एल्स. माय पेरेंट्स पुट फुट्स डाऊन आणि दे सेड की तिचं कथक तिला जर करायला देत नसाल तर आम्हाला हे नाही करायचं. क्या बात आहे. आणि तो म्हणाला की ओके यू कॅन कंटिन्यू. सो इतकं क्लॅरिटी होती माझ्या गुरूंना, माझ्या आईवडिलांना, मला की कथक माझ्यासाठी काय आहे. पण दॅट डज नॉट मीन दॅट यू डू नॉट लर्न अदर फॉर्म्स. बिकॉज आपण जसं म्हणतो कथक शिकत असताना आपल्याला तबला आला पाहिजे, आपण तबला शिकतो. आपल्याला हार्मोनियम आले पाहिजे, आपल्याला गाता आलं पाहिजे, आपल्याला सितार आली पाहिजे. हे सगळं मी शिकले. पण ह्याच बरोबरीने ज्या वेळेला मी फोक डान्स शिकले किंवा ज्या वेळेला मी कंटेम्पररी, जॅझ, बॅले, भले मी त्याच्यात मास्टरी नसेल केलेली, पण टू सम एक्सटेंट दोज फॉर्म्स रिअली हेल्प मी अँड ओपन माय क्रिएटिव्हिटी. मला कुठेतरी एक मी लिमिटलेस झाले त्याच्यानंतर. असं नाही मी की फक्त कथक म्हणजे कथकच. ज्या वेळेला आपण दुसरे फॉर्म्स शिकत असतो तर त्याची एक ऑथेंटिसिटी असते, त्याचे एक संस्कार असतात जे इनकॉर्पोरेट करून मी माझ्या कथकमध्ये कसं वापरेन, त्याचा वापर कसा मला करता येईल. सो ह्या सगळ्या गोष्टी मला त्या सगळ्या फॉर्म्समध्ये शिकता आल्या. सो आय एम नॉट सेइंग इट्स नॉट राईट टू फ्यूज थिंग्स, बट इट डिपेंड्स ऑन हाऊ यू फ्यूज थिंग्स. जसं मी मगाशी म्हटलं महाराजींनी जे बॅले केला त्या प्रोडक्शनमध्ये कुठेच जॅझ, बॅले वगैरे नव्हतं, विच वॉज एक्सपेक्टेड इन अ रोमिओ जुलिएट प्रोडक्शन. इनफॅक्ट व्हिज्युअली, ऑडिओ वाईज सगळ्या बाबतीत रोमिओ जुलिएट म्हणल्यावर आपल्याला काय वाटतं की नाही हे सगळं वेस्टर्नाइज्ड आहे. नाही, त्याच्यात काहीच वेस्टर्न नव्हतं. इट वॉज एव्हरीथिंग वॉज क्लासिकल. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचे त्याची ती ऑथेंटिसिटी जर तुम्हाला ती तुमच्या नृत्यात, जसं मी म्हणलं मी ज्यावेळेला बॅले शिकत होते तर मी कथक शिकत असताना मला माहिती नव्हतं की मी माझ्या बॉडीचा कुठला पार्ट वापरते. पण हे जे एक ऑस्ट्रेलियननी मला येऊन बॅले शिकवलं त्यावेळेला मला कळलं ना की माझी बॉडी कशी मला होल्ड करायची. सो ते मी माझ्या कथकमध्ये ज्या वेळेला इनकॉर्पोरेट केलं. म्हटलं ना जसं तुम्हाला म्हणालास की बोलतानाच सडनली माझं असं झालं, कशामुळे झालं, कारण मी ते बॅले मी शिकले ना, कारण मला ते शिकता आलं. जसं फोक डान्स मध्ये आपण प्रत्येक प्रदेशात जाऊन त्याची ती ऑथेंटिसिटी शिकतो ना, त्याचा एक कॅरेक्टर आहे. बरोबर. प्रत्येक तुला माझ्यापेक्षा जास्त डेफिनेटली माहिती असेल, पण आपण त्या प्रदेशात ज्यावेळेला जातो त्या वेळेला त्याचं एक कॅरेक्टर असतं. ते कॅरेक्टर आपल्याला ऑब्झर्व करून ते आपल्याला
करता आलं पाहिजे. आता हे ज्यावेळेला मला नायिका करायच्या असतील त्यावेळेला मला ते कॅरेक्टर समजायचंय. अगदी खरं. सो त्याचा मला वापर होणारच आहे, त्याचा मला फायदा होणारच आहे. इट डिपेंड्स ऑन हाऊ यू यूज ऑल ऑफ दॅट इन युअर डान्स. अँड अगेन लाईक आय सेड, महाराजजींनी सुद्धा बॉलिवूड संजय लीला भन्सालीच्या फिल्म्समध्ये आय थिंक 2 or 3 फिल्म्स ही डिड हिज, त्यांच्या ठुमरी आहेत त्या, बरोबर, आणि माधुरी दीक्षितनी केल्यात. ती कथक डान्सर असताना तिने केले, पण दीपिका पडुकोननी पण केलंय ना ते. सो माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांनी असं नाही केलं की नाही मला मैं कथक ही दिखाऊंगा. नाही, त्यांनी पण स्टोरी समजून घेतली, काय त्याचं त्या देवदासमध्ये कुठल्या प्रकारची ठुमरी असणं अपेक्षित आहे, किंवा दीपिकासाठी पण किंवा माधुरीच्या दुसऱ्या फिल्मसाठी पण त्यांनी ती फिल्म समजून घेतली. असं नाही मला कथक दाखवायचे, त्यांनी त्या फिल्मप्रमाणे ते डान्सेस बसवले गेले होते. कुठेच आता माधुरी करताना सुद्धा तिच्यात तो एक वैश्याचा जो एक एलिमेंट आहे तो इंटॅक्ट होता. त्याच्यात कुठेही ती अशी भक्तिरस वगैरे आला का त्याच्यात? नाही ना. सो दॅट्स व्हॉट आय मीन. महाराजजींनी स्वतः सुद्धा असं नाही की लिमिट केलंय की नाही ये गलत है ये सही आहे. करेक्ट. माझं म्हणणं आहे की तुम्ही ते कसं वापरताय तुमच्या नृत्यात किंवा तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये, तुमच्या प्रोडक्शन्स मध्ये, ते मॅटर करतं. हा, आता सडनली जाऊन तुम्ही एका रॅन्डम कुठल्या तरी गाण्यावरती कथक करणार असाल तर त्याचा काही संबंधच नाहीये ना. बरोबर. त्याच्यातला काहीतरी एक % तरी त्याला कनेक्ट करा, किंवा त्याचं ट्रान्झिशन इतकं सोपं करा की ते कथक पण वाटलं पाहिजे, पण डोंट कॉल इट कथक. माझं म्हणणं इतकंच आहे. मी म्हटलं जसं की क्लासिसिझम आहे, तुम्ही करा, फ्युजन करा, माझं अजिबात त्याच्यात त्याला मी नाही म्हणणार नाही, पण मग देन डोंट कॉल इट कथक, बिकॉज वेन यू आर प्रेझेंटिंग कथक टू पीपल दे शुड नॉट हॅव अ पिक्चर वेअर दिस इज कथक. करेक्ट. किंवा हे कथक आहे. नाही, कथक काय हे लक्षात आलं पाहिजे, पण हे कथकच्या जवळच आहे. करेक्ट. आता मी एक सिंपल, आता जसं आपण कथकचं एक्झाम्पल न घेता, जसं फिल्म्समध्ये आपण संजय लीला भन्सालीच्या फिल्ममध्ये जे गरबा वगैरे बघतो किंवा गरबी असतात किंवा बाकीचे फोक डान्सेस असतात, दे आर नॉट ऑथेंटिक, राईट? You are just representing them and you are presenting them as a Bollywood song. Then you cannot call it folk dance. Correct. हा फरक फोक डान्स मध्ये आणतो. हा डिफरन्स दुसऱ्या कुठल्या स्टाईल मध्ये दिसतो का आपल्याला? की भरतनाट्यमला असं बघितलं गेलं किंवा ओडिसीला असं बघितलं गेलं किंवा कथकलीला असं बघितलं गेलं. मग कथकच्या बाबतीतच का असं होतं? कारण कथक डान्सर्स नीड टू अंडरस्टँड हाऊ यू प्रेझेंटिंग युअर आर्ट. करेक्ट. Don't say it is Kathak then. Correct. As simple as that. माझं हे ओपिनियन आहे. आता डेफिनेटली आय एम नो वन टू से that this is right or this is wrong. It's their choice. Probably they are doing it for their survival. True. Probably they have other reasons to do it. You may not know that, and you cannot sit on this chair and judge people for whatever they're doing in their lives. I just need to clarify this, that just त्याचा जो क्लासेसिझम आहे ना, अगेन तो नका हरायला देऊ. म्हणजे एक कथक डान्सर ज्या वेळेला स्टेजवर येते किंवा तिचा जो एक, जसं आपण क्रम म्हणतो की येते, मग ते वंदना प्रेझेंट होते किंवा त्याच्यानंतर एक छान विलंबित लय सुरू होते, मग हळूहळू त्याचा ग्रॅज्युअली ग्राफ वाढतो, मग एखादी ठुमरी किंवा एखादा तराणा, हे जे आहे ना हे कथक आहे ना. करेक्ट. किंवा त्याच्यात एखादं, आता जसं एक कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही जर का आता समजा पंचतत्व दाखवायचं असेल किंवा कबीरचे दोहे आहेत किंवा असे कितीतरी कलाकार आहेत, जसं अदिती मंगलदास, त्या सुद्धा शी डज नॉट स्टिक टू अ पर्टिक्युलर, हे साचा नाही आहे त्यांचा, एक साचा बंद नाही आहे, त्या सुद्धा कंटेम्पररी इनकॉर्पोरेट करतात, बट देन शी डझंट कॉल इट कथक. दॅट नोबडी ऑब्झर्व्स. फॉर हर इट इज एक्सपेरिमेंटेशन. करेक्ट. फॉर हर कथक इज कथक. कारण की मला असं आठवतं की काही वर्षांपूर्वीपर्यंत ना अशा डान्स फॉर्मना आपण सेमी क्लासिकल कदाचित म्हणायचो. करेक्ट. आपण त्याला कथक नाही म्हटलं कधी. की मी कॉम्पिटिशन्स केले आहेत. मी कॉम्पिटिशन मध्ये कसं, मी बुगी वुगी मध्ये केलंय. एक्झॅक्ट. तू फर्स्ट प्राइज आणि तुला माहितीये तेव्हा मी सेमी क्लासिकल करून फर्स्ट प्राइज मिळवलं. कारण मी त्यावेळेला जा तो से नाही बोलू का नाही या केलं होतं. त्याच्यानंतर मी प्रॉप राऊंड मध्ये लेजिटिमेट मटकी घेऊन ठुमरी गेली होती, पाणी भरेली कौन आले बेली. सो मी तेव्हाही क्लासिकल सेमी क्लासिकल करूनच जिंकले. त्यामुळे कुठेही काय होतं माहितीये की ते एक काय म्हणतो, लोकांनी ती एक्सेप्ट करण्यासाठी काही डान्सर्स काही गोष्टी करायला जातात. ते न करता मी कनक मॅम कडनं हे शिकले. त्या म्हणाले होते की तुम्ही
डू नॉट गो डाउन टू द स्टँडर्ड्स ऑफ युअर रसिका. Bring them to your standards. Oh, wow. Bring your Rasikas to your standards. Don't do things according to them. Do what you want to do and make sure they understand it. Come on. It's your responsibility. It is not their responsibility. तुम्ही रसिकांच्या लेवलला नका घसरू. रसिकांना इतकं द्या की ते तुमच्या लेवलला येतील. Rise them up to your level. Come on. So this is something that I learned from her. So माझं म्हणणं आहे की काय तुम्ही प्रेझेंट करताय ह्याच थोडीशी सेन्सिबिलिटी ठेवा आणि देन प्रेझेंट द वे यू जस्ट डोंट कॉल इट कथक. नाही, आणि हे तू किती सुंदर सांगितलंस की तुम्ही रसिकांना मी नाही It is hers. I've heard this from her. So absolutely. So तू माधुरी मॅम बरोबर काम केलंयस, मीन्स यु नो ऑफकोर्स, आणि कुठेतरी वर्षोनवर्ष मी असं म्हणेन की एक क्लासिकलचा जो काही लहेजा आहे तो माधुरी दीक्षित यांच्यामुळे आज एक नॉर्मल ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकला. I mean, she has got that, you know, in front of the normal audience. How was that experience? Dance with Madhuri चॅनल टाटा स्काय वरती जेव्हा तिने इंट्रोड्यूस केलं तेव्हा शी डेफिनेटली इंट्रोड्यूस्ड बॉलिवूड बिकॉज दॅट्स वेअर शी कम्स फ्रॉम. तिचं ब्रेड अँड बटर तिथनं मिळालंय, तिला जे काही मिळालंय ते बॉलिवूडमुळे मिळालंय, पण कुठेच तिने तिकडे बॉलिवूड आणि कथक मिक्स नाही केलं. वाव. शी कॉल्ड महाराजी टू टीच बॉलिवूड नाही कथक. करेक्ट. तिकडे प्रॉपर कथक साठी एक चॅनल मध्ये एक स्लॉट कथक साठी होता, एक स्लॉट भरतनाट्यम साठी होता, एक स्लॉट फोक साठी होता. सो that's sensibility that I'm talking about. Even though she comes from Bollywood, तिने ते डिफरन्सिएशन जे ठेवलं ते प्रत्येक कथक डान्सरनी किंवा प्रत्येक आर्टिस्टनी आपल्या कलेसाठी ठेवायलाच पाहिजे. ब्रिलियंट असं मला वाटतं. सो आय थिंक दॅट्स आणि ती तर म्हणजे आय हॅव फॉलोड हर अँड हाव लाईक I love her like whenever she comes. आणि माझं ज्या वेळेला मी डान्स विथ माधुरी मध्ये एक कोरिओग्राफर म्हणून शिकवत होते आणि तिचं ज्या दिवशी शूट असायचं त्या दिवशीच माझं शूट असायचं आणि एव्हरीबडी अराउंड मी यूज टू बी व्हेरी एक्सायटेड जस्ट टू सी मी ऑफ हाव आय रिॲक्ट. देयर वॉज अ टाइम वेअर ग्रीन रूम मध्ये तिचा घागरा ठेवला होता आणि तो मला घालायला मिळणार होता तिचा आणि आय वॉज सो एक्स्टेटिक, आय वॉज सो हॅपी. प्रत्येक जण येऊन मला सांगते तुझे पता आज तू माधुरी मॅम का घागरा पहनने वाली आहे, कारण त्यांना बघायचं होतं की माझी रिॲक्शन काय आहे. आणि एव्हरी टाइम विथ द सेम इंटेन्सिटी आय वॉज रिॲक्टिंग एव्हरी टाइम लाईक एव्हरी पर्सन. नाव आय डिड दिस एक सिरीज ज्याच्यात माधुरी मॅमचा कॅमिओ होता, त्यात महाराजींचा पण कॅमिओ होता, माधुरी मॅमचा पण कॅमिओ होता. आणि यू विल नॉट बिलीव्ह, वॉज व्हेरी स्मॉल आणि मी कंटिन्युअसली सगळीकडे मॅमच्या मागेच फिरत होते. इनफॅक्ट आय वॉज सिटिंग इन अ ग्रीन रूम ऑल्सो. शी अलाउड मी टू सिट बिकॉज आय वॉज जस्ट स्टेअरिंग ॲट हर लाईक दॅट. मला लहानपणापासून. आणि सेटवर पण मी एकदा जेवत होते आणि तिकडे इंटरव्ह्यू देत होती, जी वॉजंट इवन डान्सिंग, इंटरव्ह्यू देत होती. आय स्टॉप्ड इटिंग आणि देन शी स्टार्टेड वॉकिंग अँड देन शी वेंट लाईक दॅट अँड आय जस्ट कंटिन्युअसली लुकिंग ॲट हर. अँड देन माझी एक मैत्रीण जी प्रोडक्शनला दिली ती म्हणाली हॅलो एक्सक्यूज यू प्लीज हॅव युअर फूड. शी ॲक्च्युली आणि सगळे तेव्हा माझ्याकडे बघत होते. आय लव्ह हर दॅट मच. I cannot explain. But again, I love her because ती एक टिपिकल महाराष्ट्रीयन मुलगी आहे जी या लेवलला पोहोचली की तिला काही ती टँट्रम्स करायचं तर ती काहीही करू शकते आणि लोक पुरे करतील तिचे टँट्रम्स. पण नाही, तिची टीम पण एकदम अमेझिंग आहे आणि ती स्वतः तर शी इज आउटस्टँडिंग. तिच्या इतकं हंबल, तिच्या इतकं साधी सरळ मुलगी, एक महाराष्ट्रीयन मुलगी म्हणतो ना अशी मी बघितली नव्हती. बीइंग ॲट द पोझिशन दॅट शी इज राईट नाव अँड स्टील कीपिंग दॅट हंबलनेस इंटॅक्ट इज जस्ट अमेझिंग. सो आय लव्ह हर फॉर दॅट. सो हा जो काही तुम्हाला अख्खा एक्सपिरियन्स सांगितलं, जसं मी म्हणालो तुला की मी स्वतः भारावून गेलोय. मी एवढं सगळं सुंदर जे काही तू आत्तापर्यंत सांगतेस त्या अख्ख्या तुझ्या जर्नीमुळे. सो वन लास्ट क्वेश्चन टू यू की आज जेव्हा तू आता मगाशी तू म्हणत होतीस की तू म्हणजे MC किंवा होस्टिंग किंवा ॲक्टिंग, थिएटर्स, फिल्म, सिरियल्स हे सगळं जेव्हा करतेस तेव्हा हा जो आपण भावांगाबद्दल बोललो, कथकमध्ये जे काही तुझ्यावर संस्कार झालेत त्याचा तुला एक ॲक्ट्रेस म्हणून कसा उपयोग होतो? हो डेफिनेटली. म्हणजे मुळातच स्टेजवर उभं कसं राहायचं क्या बात, हेच मला. पण
नाचात मी जे एक्सप्रेशन शिकले त्याचा मला कुठेतरी तिथे डेफिनेटली फायदा होतोच आहे. कारण जरीही मला एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करायचं असेल किंवा डायलॉग्सच्या आपण म्हणतो ना द इन बिटवीन ऑफ टू लाईन्स, ते जे मला करायचं असतं ते मला डान्समुळे जास्त सोपं गेलंय. किंवा मी म्हणेन जसं की बिकॉज मी थिएटर केलं आहे आणि मी सिरियल सुद्धा केलेली आहे किंवा मी ॲड्स करते, त्या सगळ्या गोष्टी करत असताना ना माझे डिरेक्टर्स एस्पेशली ॲड्सचे खूप खुश होतात की त्यांना एक एक्सप्रेशन मिळालं की ते सांगतात अब ये व्हेरिएशन करेंगे, मग ते मिळालं की सांगतात आता हे व्हेरिएशन करूया, आता ते व्हेरिएशन करूया, आता असं करूया, आता तसं करूया. हे व्हेरिएशन मला कशामुळे देता येतात, कारण मी एक नृत्यांगन आहे. किंवा कदाचित मला एखाद्या एक पर्टिक्युलर जसे आपण नवरस म्हणतो त्या नवरसांचा इतका अभ्यास घेतला गेलाय आमचा, एक संस्कार आहेत माझ्यावरती. सो त्याचा मला हे एक्सप्रेशन देताना खूप खूप उपयोग होतो आणि इव्हेंच्युअली तो डिरेक्टरना पण होतो आणि इव्हेंच्युअली त्या प्रोडक्शनला पण होतो आणि दे आर ऑल हॅपी यु नो. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप मॅटर करतात एस्पेशली अँड यू रिअलाइज व्हेन यू आर डुईंग दीज थिंग्स की व्हेन यू सी द डिरेक्टर इज व्हेरी हॅपी इन आस्किंग यू टू डू समथिंग मोर, गिव्ह समथिंग मोर, दॅट्स वेन इट रिअली हेल्प्स. आणि मी म्हटलं तसं स्टेजचा वावर, तो एक कॉन्फिडन्स जो असतो, खरं तर त्यात खूप दोन गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत की स्टेजवर जी ॲज अन ॲक्ट्रेस मी जेव्हा उभी असते किंवा ॲज अ डान्सर मी जेव्हा उभी असते त्या खूप वेगळ्या गोष्टी असल्या तरी एक कॉन्फिडन्स लेवल जो असतो ना, जो एक वावर असतो, एक डान्सर म्हणून मला जी वावरण्याची सवय होती स्टेजवर, ती कुठेतरी मला त्याच्यात मला ती इथे थिएटर करताना त्याचा मला खूप वापर झाला की मला माहिती होतं की हे माझं आहे, हे स्टेज माझं आहे. कदाचित मी एक डान्सर म्हणून नाही जाते पण तो कॉन्फिडन्स मला एक होता की ठीक आहे ॲटलिस्ट आय कॅन स्टँड. किंवा ते जे आपण स्टेज फिअर म्हणतो वगैरे ते मला कधीच जाणवलं नाही कारण लहानपणापासून मी स्टेजवर नाचत आले होते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मला डेफिनेटली खूप खूप फायदा झाला. बापरे, माझ्याकडे अजून भरपूर प्रश्न आहेत. मला असं वाटतं की आपल्याला तन्वीला परत बोलवावं लागेल आणि अजून 1-2 एपिसोड करावे लागतील. बट सेड दॅट, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुझ्याकडनं एस्पेशली मी भरपूर सारी पॉझिटिव्हिटी, त्याच्यानंतर तुमचा रियाज किती महत्त्वाचा आहे किंवा कन्सिस्टंटली काही ना काहीतरी करत राहणं किती गरजेचं आहे, हे सगळं मी स्वतः तुझ्याकडून आज शिकतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट फॉर दॅट. अँड आय एम शुअर की आपले व्ह्युअर्स, तुझे फॅन्स हे सगळं त्या निमित्ताने तुझ्याकडनं आत्मसात करणार आहेत आणि यु नो ऑफकोर्स ते पण खूप काही शिकणार आहेत. सो थँक्यू वन्स अगेन फॉर दॅट तन्वी, अँड इट वॉज अ प्लेजर मीटिंग यू. थँक्यू सो मच. आणि आय होप की हा इंटरव्ह्यू इथे कदाचित संपला नसता आणि मला इंडिव्हिज्युअली आवडलं असं अजून भरपूर गप्पा मारायला. कुठेतरी वेळेचं बंधन असल्यामुळे अनफॉर्च्युनेटली आपल्याला थांबावं लागतंय. पण त्याआधी आपली एक खूप जवळची मैत्रीण आहे द केकवाली, तिच्याकडनं व्हेरी हेल्दी डाएट, प्लीज एक्सेप्ट इट ऑन आवर बिहाफ. थँक्यू सो मच परत आल्याबद्दल. थँक्स अ लॉट.